नमस्कार मंडळी. नमस्कार. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण भेटतो आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटतो आहोत आनंदाच्या शेतात. राहुल आणि मी संपदा. येस, आणि आज दिवाळीचा पहिला दिवस 2023च्या दिवाळीचा हा पहिला दिवस, आणि तोही वसुबारसेचा दिवस आणि गोरज मुहूर्त. म्हणजे आता मागे संध्याकाळ होत आलेली आहे आणि आमच्याकडे म्हणजे गायींची आणि वासरांची म्हणजे वसुबारसांच्या पूजेची तयारी जोरात चालू आहे. दिवाळी हळूहळू शेतावरती उतरतीये. आता जो कालावधी चालू आहे म्हणजे पाऊस संपला, खरीपाची पिकांचा कालावधी आटपला, त्यांचं हार्वेस्ट आता जोरामध्ये चालू आहे. ही जी आता तुम्ही दृश्य बघतायत ही सगळी तीच आहेत. ह्या अन्न पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या शेतातल्या आपल्या गोठ्यातल्या जनावरांचा म्हणजे गाई म्हशींचा, बैलांचा, वासरांचा खूप मोठा सहभाग आहे. ही दुधाची डेअरी नाही, हा गोठा आहे आणि ही मंडळी आमच्या कुटुंबासारखीच आहेत. आणि आपल्या शेतीच्या कृतीमध्ये म्हणजेच त्याला जोडून आलेल्या संस्कृतीमध्ये या सगळ्यांचंच थँक्सगिव्हिंग म्हणजे या सगळ्या घटकांचे शेतीशी निगडीत असलेल्या त्यांचे आभार मानणं हे अत्यंत आवश्यक समजलं जातं आणि त्यासाठीच सणांची जणू काही रचना केलेली आहे. तसाच हा आजचा वसुबारसेचा सण. आणि त्याचबरोबर त्यांच्यामुळे मिळणारं दूध, दही, ताक, श्रीखंड, बासुंदी, खीर हे सगळं कसं काय विसरायचं. आणि कारण मंडळी तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचे मेंबर वाढलेले आहेत. विठू नावाचा आमचा एक छोटासा नंदी, नंतर एवढा छोटा राहिला नाहीये. आणि नंदिनी नावाची आमची गिरिजा गायीची मुलगी असं म्हणूया. संपदा छोटासा हात दाखवते ना, एवढी छोटी राहिलेली नाहीत बरं काही मंडळी. आता सगळे 2-2, 3-3 महिन्याचे झाले, टणा उड्या मारतायत चांगले, आणि कधी एकदा बाहेर त्यांना कुरणांमध्ये चरायला धावायला जाईन असं झालेलं आहे. त्यामुळे आम्ही गोठ्यात जेव्हा पूजन करू तेव्हा त्यांच्या माता, त्यांचे पिता आणि ते स्वतः बछडी या सगळ्यांसहितच आनंदाच्या शेतामध्ये आलेले जे पर्यटक आहेत, दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने आपल्या इथे पर्यटक सुद्धा येतात, शेतीत सहभागी होतात. आणि शेतीत सहभागी होता शेतीचा आणि आमच्या गाई गुरांचा आमचा जो सहवास आहे त्याचा नेमका संबंध काय हे आम्ही त्यांच्याशी बोलत असतो. आणि आजही आपण त्या पूजनाच्या निमित्ताने पुन्हा बोलणार आहोत. त्याचबरोबर आमच्या गोठ्याची काळजी घेणारे गेली 2007 सालापासून 16 वर्ष आमच्या बरोबर जोडले गेलेले परशुराम दादा, तेही त्यांच्या हस्ते आम्हाला या गुरांची पूजा म्हणजे आमच्या बरोबरच्या गाई वासरांची पूजा करून घ्यायला आवडेल. त्यासाठी तेही आपल्या बरोबर असणार आहेत. ही पर्यटक मंडळी असणार आहेत. आणि अर्थातच या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या सोहळ्याला उपस्थित असल्याचा आनंद तुम्हाला मिळेल असा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. आपण नेमकं यांना का बरं पूजतो आहोत ही सगळीची कहाणी आता तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. पूजा तर बघायला मिळणार आहे, पण त्याबरोबर आम्ही हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत शेती सध्या काय करतेच्या या पुढच्या भागामध्ये. चला आपण आता आधी मुळात इकडे वरती गोठ्याकडे जाऊयात. आपल्या ही अगदी टिपिकल रोजची सकाळ आहे आमच्या गोठ्यातली आणि कामांची लगबग सुरू झालेली आहे. इकडे नितीन दादा आणि तिकडे आतमध्ये अनिल हे दोघं आधी गोठा सफाईच्या तयारीला लागलेले आहेत. कारण रात्रभर या मंडळींनी इतकं शेणून ठेवलेलं आहे की ते सगळं आधी साफ केल्याशिवाय यांचं दूध कसं काढणार. तो आमची रेणू म्हैस आणि इकडे मागे कोपऱ्यामध्ये गिरिजा गाय. त्याचबरोबर तिकडे नितीन दादांनी दोघींच्याही खाण्याची म्हणजे आंबवण्याची तयारी सुरू केली आहे. आणि हे आंबण घेऊन आता ते दूध काढायच्या तयारीसाठी म्हणून गोठ्यात जात आहेत. आणि हा दिसतोय आमचा विठू बरं का. विठू आहे, त्याच्या मागे आमच्या म्हशीला झालेला नुकतंच रेडकू आहे ऑक्टोबर मधलं. आणि त्याच्या बरोबरीने आमची नंदिनी आहे, गिरिजा गायीची नंदिनी. हे तिन्ही मेंबर नवे आहेत बरं का. आणि आता का बरं कसली वाट बघतायत, कारण त्यांची नेहमीची वेळ झाली. आता ते दूध प्यायला जाणार आहेत आपल्या आईचं. आधी तर आम्ही त्यांनाच त्यांचं बघ, बापरे केवढी लगबग आहे. विठू आला, नंदिनी आली, हरिण का वासरू आहे हे.
आता हे आपापल्या आईंना बरोबर शोधतील या सगळ्या आमच्या मेंबर्स मधनं. आणि दूध प्यायला आधी त्यांना आपण दूध पिऊन देतो आणि मग नंतर आपण दूध काढलं जातं. तोपर्यंत मी जरा शेण साफ करून घेतो इकडे. राहुल, कारण स्वच्छता लागते तिथे दूध पिणारे वासरू आपल्या गाईचं आईचं, तर तिथली स्वच्छता करून घेतली. आणि ही गिरिजाच्या पुढ्यात पण तिचा खाऊ म्हणजे आंबवण ठेवलेलं आहे. त्यामुळे आता मनातून आणि पोटातून दोन्हीकडनं तृप्तता आहे. एकीकडे गाय वासरू लुचर असताना त्यामुळे पान्हा सुटणार आहे, जो अर्थातच आम्हाला दूध काढायला मदतीस ठरणार आहे. आणि सो अनिल दादा इकडे पटापट आता नंदिनीचं दूध काढतो आहे. आणि नंदिनीचं दूध काढून झाल्यानंतर त्याच्या मागोमाग लगेचच नंबर असणार आहे तो आपल्या रेणू या म्हशीचं दूध काढलं जाते. सो रोजचं दूध असं झाल्यानंतर आणि वासरांचंही पिऊन झाल्यानंतर ती मात्र आराम करायला त्यांच्या वेगळ्या खोलीत, म्हणजे मगाशी जिथून सोडलं होतं, ही खोली विशेष आहे. म्हणजे मातीची जमीन आहे पूर्णपणे, याला सिमेंट कॉन्क्रीट वगैरे नाही, जे वासरांच्या लहान खुरांसाठी अत्यंत उपयोगाचं असतं, त्यांना ग्रीप घेण्यासाठी. आणि आता मंडळी निघाली हो चरायला. ही आमची सगळीच गुरं, गाय, बैल, म्हैशी, रेडे हे सगळीच मंडळी आता चरायला बाहेर निघाली आहेत. आणि एका मागोमाग एक सगळे लाईनीत बाहेर पडतील आणि हा सगळ्याच्या सगळा कळत जाईल तिकडे. तोपर्यंत परशुराम दादा गोठ्यात शिरले, त्यांचं काम चालू होणार आहे. त्यांची आधी आता आपण ओळख करून घेऊयात. आणि हे आहेत आमचे परशुराम दादा. नमस्कार परशुराम दादा. परशुराम दादा हे 2007 सालापासून आमच्या बरोबर काम करतायत आणि अत्यंत मनापासनं आणि प्रेमाने त्यांनी अनेक वर्ष आज आमची गुरं सांभाळली आहेत. आणि आता ते पूर्णपणे गोठ्यातल्या आणि या शेणाच्या मॅनेजमेंटचं काम बघतात. हे त्यांनी आता गोबर गॅसच्या म्हणजे बायोगॅसच्या टाकीमध्ये शेण टाकलेलं आहे ताजं, जिथे त्याचा गॅस बनणार आहे. आणि जो आपल्या हे त्याचंच काम आहे, हे ते स्लरी सगळी बनवून तिथे त्यांनी फ्लश केली आहे खाली बायोगॅस टँकमध्ये, ज्याच्यातून गॅस बनतो आणि पुढे ही स्लरी आपल्याला खत म्हणून वापरायला मिळते. त्यानंतरचं हे जे शेण आहे म्हणजे ते टाकलं जात आहे इथे शेणखळीमध्ये. म्हणजे शेणखळ्यात म्हणजे एक खड्डा आहे मोठा, ज्याच्यामध्ये रोज शेण साठवलं जातं पूर्ण वर्षभर. ते सगळं उत्तम कुजून त्याचं अतिशय उच्च क्वालिटीचं शेणखत आपल्या सगळ्या पिकांसाठी आपल्याला वर्षभराच्या मिळणार आहे. दरवर्षी असं मिळतं, त्यासाठीची साठवण असते. आणि हे जीवामृत, हो, हे जीवामृत म्हणजे तर आमच्या शेतीचा मोठा आधार आहे. आणि त्याच्यानंतरचं बाकीचं शेण जे आहे त्याचे छोट्या छोट्या गोवऱ्या न करता त्याला आमच्याकडे त्याला गोकर म्हणतात, की छोट्या छोट्या सांडग्यांसारखे मुठभर वळल्यासारखे उन्हामध्ये वाळत घालतायत. आणि मग गोठा स्वच्छ पाण्याने धुवून, म्हणजे आमची लेकरं ही रात्रभर त्यांनी शेणून ठेवलंय. आणि त्या शेणाचंच आता रश्मीताईमध्ये आपण सारवण करतोय. आमच्याकडे काम करणाऱ्या, आम्हाला सहकार्य करणाऱ्या रश्मीताई, कुसुमताई, आता संपूर्ण अंगण सुद्धा आपलं त्यांनी नुकतंच शेणाने सारवून सज्ज केलेलं आहे. ही ओटी आहे घराची, पडवी आहे, ही सुद्धा सारवली जाते. या एक हाताची नक्षी उमटलेली तुम्हाला दिसते. म्हणजे गोठा हा फक्त एखाद्या डेअरी सारखा दुधासाठी नसून मस्ती, कधी कधी रागवी भांडाभांडी हे सुद्धा सगळं होतच बरं का. आणि यासाठीच या सगळ्या मंडळींबरोबर पुन्हा एका माणसाला, म्हणजे आमचा आता अनिलला जातोय तसा, त्या सगळ्या गवतातनं वाट काढत गुरांबरोबर जायला लागतं. आणि ह्याच सगळ्या उंच दाट वाढलेल्या गवताच्या माळामधनं या मंडळींकडे आपलं स्वतःचं अन्न शोधण्याची फार सुंदर खुबी आहे. त्यांच्याकडे ते ज्ञान आहे आणि ज्याचा या दुधातनं मिळणाऱ्या पोषक तत्वांशी फार घनिष्ठ संबंध आहे. आणि तरी सुद्धा फक्त दूध आणि दुधापासून बनणाऱ्या विविध पदार्थांची चंगळ म्हणून नाही,
तर पूर्णपणे शेतीवरती आधारित जिथं जीवनशैली आहे तिथं या प्राण्यांच्या बरोबरचं सहजीवन आणि त्याची पूरकता म्हणजे त्यातनं नेमकं काय एकमेकांना पूरक आहे असं त्यांना खाद्य आणि त्यांच्याकडून आपल्याला पुन्हा जमिनीला पोषण या स्वरूपातलं जे जगणं आहे ते लक्षात घेतलं तर अर्थातच आजच्या दिवाळीच्या मुहूर्तावरती पहिल्याच दिवशी या आपल्या प्राण्यांचं पूजन करणं त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची जी कृती आहे ती समजून घेणं फारसं नक्कीच कठीण नाही. घर दिवाळीच्या रंगांनी सजायला लागलेलं आहे. दिवे आकाश कंदील रंगीबेरंगी हा सजलेला आहे आणि त्याचबरोबर आता गोरज मुहूर्तावरती संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेला आता आपल्या गोठ्यामध्ये यांची पूजेची तयारी झालेली आहे आणि आपण आता तिकडे जायला सुरुवात करूया. चला. चला मंडळी, आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. आपली सगळी पर्यटक मंडळी सुद्धा आलेली आहे, त्यांच्यासह हे पूजन करणार आहोत. आणि कैसा लग रहा है आपको? अरे ते घसरतंय. Amazing. New experience. या या प्रशांत दादा या. परशुराम दादांच्या हस्तेच आम्ही पूजन केलं. किती वर्ष आम्हाला ते साथ देतात. सो मंडळी, तुम्ही आता हे पाहता की आज आपले सगळे पर्यटक पाहुणे या इथे या पूजेसाठी जमलेले आहेत. हा छोटा पृथू आहे, मागे आहानी आहे, पथिक आहे, प्रीती आहे, मुक्ता, प्रद्युम्न आणि सगळ्यात आम्हाला आनंदाची गोष्ट अशी वाटते की आमच्या बरोबर आज ज्यांच्या पुस्तकांमधनं आम्ही शिकायचा सातत्याने प्रयत्न करतो आहोत त्या फुकुओका सान, मसानोजी फुकुओका सान यांच्या देशातनं म्हणजे जपान मधनं आज आपल्याकडे ही पाहुणे आलेली आहेत. औक्षण आणि पूजन झाल्यानंतर आम्ही गोडाधोडाचा त्यांना एक खाऊ भरवलेला आहे आणि त्यांनी अक्षरशः फन्ना उडवलाय केव्हाच. दर पुढे तिच्या जुलैमध्ये आपण केलेल्या रानभाज्यांच्या व्हिडिओ नंतर शेती सध्या काय करतीये चा हा पुढचा भाग बनवायला अजून पुढचे 3 महिने उजाडले. म्हणजे शेतातलं आपलं भाताचं लावणी केलेलं रोप वाढलं आणि आज आपण त्याची कापणी केली आणि झोडणी केली आणि त्याच्यानंतर आज आपण खरं तर भेटतो. येस. पण जसं संपरा म्हणाली तसं की जेव्हा खरंच काही दाखवण्यासारखं असेल तेव्हाच आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून तुम्हाला भेटत राहू आणि तुम्हाला शेती सध्या काय करते हे नेहमी सांगत राहू. तोपर्यंत तुम्हा सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आम्हा सगळ्यांकडून. हे वर्ष तुम्हा सगळ्यांना पुढे सुखाचं भरभराटीचं जावो हीच त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना आणि भेटू पुन्हा.